राज्याचे माजी मंत्री तथा सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या 76व्या वाढदिवसाच्या निमित्तानं लातूर जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। लातूर शहरातील साने गुरुजी शैक्षणिक संकुल येथे सर्व संस्थाचालक संघाच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। याचबरोबर अंध व्यक्तींना वस्त्र वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देण्यात आला। तर शहरातील विविध शैक्षणिक संस्थांच्या संस्थाचालकांनी पुढाकार घेत या उपक्रमात सहभाग नोंदवला असून या रक्तदान शिबिराला 200हून अधिक रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले। साने गुरुजी शैक्षणिक संकुलाचे संस्थाचालक कालिदास माने यांच्या पुढाकारातून हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला आहे। तर यावेळी मोठ्या संख्येने रक्तदाते व नागरिक उपस्थित होते। दिलीपराव देशमुख हे समाजासाठी परिसासारखे असून त्यांनी अनेकांचे आयुष्य घडवण्याचं काम केले आहे। तसेच गरजू लोकांना मदतीचा आधार देण्याचं कार्य त्यांच्या कारकिर्दीमध्ये सातत्याने झाले असल्याची भावना कालिदास माने यांनी व्यक्त केली आहे। कशा पद्धतीने सर्व संस्थाचालकांच्या संघाच्या माध्यमातून या ठिकाणी माननीय दिलीपरावजी देशमुख साहेब यांचा 76वा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत आहे। संस्थाचालक संघटना जिल्हा शाखा लातूरच्या वतीनं या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी रक्तदान शिबिर आणि अंध व्यक्तींना वस्त्रदान असा दुहेरी कार्यक्रम या ठिकाणी साने गुरुजी शाळेमध्ये संपन्न होत आहे। या ठिकाणी आपण बघतात सकाळपासून फार मोठी गर्दी या ठिकाणी रक्तदान देणाऱ्या शिक्षकांची प्राध्यापकांची आपल्याला दिसून येत आहे। या निमित्ताने माननीय दिलीपरावजी देशमुख साहेबांचं लातूरवर खूप मोठं प्रेम आहे आणि लातूरच्या मातीमध्ये एक मोठा माणूस केवळ लातूरमध्ये नाही मराठवाडा राज्यभर साहेबांचे चाहते आहेत आणि म्हणून साहेब सर्वसामान्य माणसावर वंचित माणसावर प्रेम करतात। आमच्यासारखे अनेक संचालक आहेत। साहेबांचा हात ज्यांच्या पाठीवर लागला, ज्या माणसाला साहेबाचा हात लागला, साहेब म्हणजे परिसच आहेत, त्या माणसाचं सोनं होतं। म्हणून दिलीपराव साहेबांना आम्ही परिसाच्या रूपामध्ये पाहतो आणि अतिशय प्रेम आमचे अनेक कार्यकर्ते साहेबावर करतात आणि म्हणून या निमित्ताने परमेश्वराला प्रार्थना आहे साहेबांचं आयुष्य 76 आहे, शतायुष्य व्हावेत साहेब आणि लातूरची सेवा राज्याची सेवा त्यांच्या हातून घडावी अशी आपली शुभकामना व्यक्त करतो। आणि Thanks for watching Ekmat Digital.